धाराशिवला अवकाळी गारपिटीचा तडाखा बसलाय। नळदुर्ग परिसरात बर्फासारखी गारांची चादर पसरलेली आहे। द्राक्ष, कांदा, केळी, ज्वारी, मक्यांचं नुकसान झालेलं आहे। धाराशिवमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। धाराशिव जिल्हा सोमवारी रात्री निसर्गाचा कहर पाहायला मिळतोय। लोहारा, उमरगा आणि तुळजापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीनं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल होता। विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला। उमरगा, नळदुर्ग परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की महामार्गावर अक्षरशः बर्फ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। द्राक्ष, केळी, आंबा, कलिंगड आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कलिंगडाचं पूर्णपणे नुकसान झालं आहे। काल अवकाळीमुळे आणि गारपिटीमुळे कलिंगड आज बाजारात नेण्याच्या लायकीचे राहिले नाहीत आणि जवळपास 50% कलिंगड जागेवरती फुटून गेलेले आहेत। द्राक्षबागेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। द्राक्षबाग काढणीला आलेल्या द्राक्षबागेमध्ये जवळपास 50% घड हे जमिनीवरती उन्मळून पडलेले आहेत आणि राहिलेल्या घडामध्ये गाराचा मारा लागून द्राक्षमणी पूर्ण फुटलेले आहेत आणि ते द्राक्षमणी सडायला चालू होतात। त्याची हार्वेस्टिंग म्हणजे काढणी सुद्धा शक्य नाही आणि काढणी केली तरी ते मार्केटला किंवा कुठल्याही प्रोसेसिंग मध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही। आज माझं कलिंगड आणि द्राक्ष पीक म्हणून जवळपास 17-18 लाखाचं पूर्णपणे नुकसान आहे। सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या पाठीवरती थाप देऊन फक्त लढ म्हणा, एवढी एक सरकारकडून अपेक्षा आहे। ज्वारी, हरभरा, कांदा, द्राक्ष ह्या रब्बी आणि फळबाग या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळं झालेल्या शेतकऱ्याच्या ह्या नुकसानीचे सर्व पिकांचे तात्काळ पंचनाम्याचे सरकारने आदेश काढावे अशी आमची शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे।